नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मी फडणवीस अमित शहावर उद्या कोर्टात दावा टाकेल. रात्री 2 वाजता पोलीस बळाचा वापर केला. तुम्ही कर्तव्यात आमच्या गावच्या महिलेनं दारूची तक्रार दिली. 2 महिने झाले तिथे पोलीस जाईल. अजून तिथे जात 2 वाजता तिथे नाही जात. पण येणार त्याचं 2 शब्द वळे रायटिंग मध्ये मागायला पाहिजे ना. समजा आदेश कोणाचा आहे, ज्याचा आदेश आहे का त्याच्या कोण आम्हाला रायटिंग मध्ये 2 वेळे दे. तो गृहमंत्री असो नाहीतर आमदार असो नाहीतर खासदार असो दुनिया असो. तुम्ही काय मग काय लोकांचे काय नागरिकांचे हक्क ते करून घ्या. शंभर काय इंग्रजाचा काळ झाला काय का होता. नजर कैद करायचे इंग्रज लोक जेलमध्ये टाकायचे. स्वातंत्र्य म्हणून का उपयोग. स्वातंत्र्य म्हणून जर स्वातंत्र्य भारतामध्ये जर विचार मांडायचे जर स्वातंत्र्य नसतं तर त्याचं काय उपयोग. आपली संस्कृती नव्हती भारतीय. नाही मग ठेवावं लागेल ना. मग लाठी चार्ज होतो काही टायमाला गोळीबार आठवतो काय तुम्ही नाही आंतरवाडीसाठी बाता वगैरे लाठी चार्ज झाला पोलीस काय आता समजा बाकी सगळं ठीक होतं. चहा पिता बस तुम्ही नाही म्हणणार. तुमच्या वरचे जे ते आधी देतील का यायला पोलिसांना हमला केला गुन्हा दाखल करावा. तुम्ही आमचे असं होऊ शकता ना. बीजेपीचे जिल्हाध्यक्ष असेल तालुक्यातील काय ना त्यांनी करायचं नाही. त्यांची धिमती इथं त्यांनी आमच्या व्यापार करायचा. तुमच्या घरावर पाडलं करावं आमच्या व्यापार. काय तुम्हाला गुन्हा दाखल करायचं करा. बस पोलीस स्टेशन 1:30-2 वाजले ना. 2:30 वाजले 2:30 मग 2:30 3 4 उलट आता मस्त झोपलो. आपण तिथं पोहोचतो तयार नाही येऊ ना सकाळी. मला काय म्हणायचं तुम्ही घ्यायला या नाहीतर आम्ही येऊ सकाळी. आम्हाला काय अडचण नाही आम्ही येतो. पण मग मला तरी वाटतं हे नोटीस आहे या गोष्टी तुम्ही डायरेक्ट पकडावर आणायला पाहिजे. या गोष्टी आणायला पाहिजे. आम्ही आणतो त्याच कायद्यात सन्मान करतो ना आम्ही. आम्हाला बी कळू जाणार कायदा कळवायचं का. तुम्ही काढा ना. अमित शहाचा आदेश आहे, देवेंद्र फडणवीस गृहमंत्र्याचा आदेश आहे, कोणाचा आदेश आहे त्यांच्या आधारे का त्याचं कारण संविधानाच्या कलमानुसार आणतो. हे कोणतं कलम कायदा सुव्यवस्था काय बिघडायची याच्यात. उलट त्यांचं ते बंद करा. सभेला कायदा सुव्यवस्था बिघडून राहिली. अमित शहा शेतकरी नाराज वर्ग आहे. शेतकरी बीजेपी या लोकांवर कारण शेतकऱ्याचा कापसाला भाव नाही या गोष्टीला भाव नाही. एवढी त्यांनी लुटमार केली देशाची. यांच्या संपत्त्या आल्या कुठून हे चेकअप लावा. यांच्या चेक करा. तुमच्या आमच्या पिढ्या चालल्या घर होत नाही. आपल्याला जाऊन पाहा घर कसं ओढलो परची ती स्थिती तरी नाही होत. 4.5 कोटीची स्टेट तरी नाही झालं माझ्याकडून. यांच्या कसं हा विचार करा ना थोडा. यांना उलट त्रास द्यायला पाहिजे. यांच्या सभा नाही होऊन द्यायला पाहिजे. या सभेला आला खर्च कुठून आला. तिकडे मनोज जरांगे पाटला सभेला चोरले हा खर्च आला कुठून. कोणतरी माग आहे यांच्यावाल्या. अरे 10,000 रुपये जरी मराठा समाजाने केले तर 8-7-8 कोटी समाज आहे महाराष्ट्रामध्ये. तरी ते सभावी होतो काही अब्ज रुपये द्यायला पैसे देतो कोण. यांना उलट पैसे घ्या. त्या लोक बचत गटाच्या बायाने गाड्या लाव. हा खर्च येतो कुठून. मला एक बॅनर लावायचं असतं 10 वेळेस विचार करावा लागतो. एवढे यांच्या कोटीनं बॅनर हजारोनं बॅनर प्रत्येक गावात बॅनर प्रत्येक पॉइंटला बॅनर आले कुठून. याने चौकशी व्हायला पाहिजे. त्यांना सभेची परमिशन दिलीच कस काय. आम्ही आमचा प्रश्न आहे मोठा जिल्ह्यातल्या जनतेला विचारला का. मग विचारलं पाहिजे ना. जसं आम्हाला आमदाराच्या घरा पैसे द्यायला आम्ही निवेदन द्यायला असताना आम्हाला तिथे बसू दिलं नाही. बसलो आम्ही आमच्या ताकदीवर बसलो. उचला म्हणलं आम्हाला उचलायचं तर मग हो द्या म्हणलं अंतरवाली सारखी मग येत आली. नाही तर आम्हाला कुठं बसून देतो. 40 पोलीस आलते रात्री. 4 माणसाला उचलायला 2 पोराला आणि एका पहिल्या माणसाला उचलायला. मग आम्हाला बॅनरला येतं मग यायला काय अधिकार आहे. मग आमचं याने परमिशन घेतली का. कायचे बंदोबस्त मग नंतर कुठं बंदोबस्त होता. नंतर 7-8 पोलीस होते.
आमदार मग का हो, आम्ही इतके दिवस उपोषणाला बसतो, तिथे एक पोलीस राहतो, मग आमदारच्या घरापाई बसले एवढे 50 पोलीस काय? नंतर मेला मी तो समजा मंत्री, तो देशासाठी आभार होईल ना. कायचा प्रोटोकॉल यायला काय करायचं हो, हे गुंड महागुंड त्याला काय प्रोटोकॉल, आणि यांना काय ते दिवेच्या गाड्याने यांनाच पाहिजे, ते काहीच नाही.